यापूर्वी या जिल्हा परिषद गटातून कोण निवडून आलं तर नाव सांगता येईल का? हां हां ते बोर होता तो काय आपला राजनीचा हां तो कारभारी काय त्याचं नाव बबन कारभारी त्याचं नाव राजनीचा हो. बरं, पंचायत समितीला कोण निवडून आलं तर सांगता येईल का? एवढं काय कोण आता नाव पंचायत समितीचं बरं, ही जी लोक होती ही लोक तुमच्या संपर्कात होती, गावकऱ्यांच्या संपर्कात होती का? कायची संपर्कात आल्यात मग संपर्कात आज तिथं हे कामं नसती करता आली का? नाही ना संपर्कातच नाही. हा. नाही नाही म्हणजे बरं, फक्त स्वतःचाच फायदा बघायचा, हां. फक्त निवडून यायचं पुरतं बघायचं दावायचं तेवढ्या पुरतं आणि निवडून आली का चालली त्यांची आपल्या याच्यात. ही लोक पुन्हा निवडून येईल असं वाटतं का? हा छे कोण आता ज्या फक्त जे कोण आहे ना 2 रुपये तुम्ही दिलं का ते खाणारी आहेत त्यांनाच फक्त तेवढं माहिती कोणाला मतदान करायचं, बाकी चांगला कोणी मतदान नाही करीत. हां नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का? आता त्यांच्या कर्तबदारीवर राहणार ते हा म्हणजे जुनी लोक जर नको असतील तर मग नवीन संधी द्यायला लागेल. हरकत नाही. बरोबर आहे. आपल्या पाटला सुद्धा मत आहे किती जुने आता नव्याला हे करा म्हणजे आपल्या जुने नव्याला पुढे घ्या आता का होतकरी पोर हे चांगले काम करतील या दृष्टिकोनाचं साहेबला गोल आपले बोलतो. जे जुने जे निवडून आलेली माणसं होती त्यांचा संपर्क होता का? लोकांच्या गाठीभेटी होत आहे का? ठीक आहे, जिल्हा परिषदेला पंचायत समिती निधी कमी असेल पण तरी पण कुठंतरी निधी उपलब्ध करून वैयक्तिक लाभाच्या योजना मिळवून देणे ह्या सगळ्यामध्ये ही लोक कुठं होती? आता तरी अजूनपर्यंत गाठीभेटी नव्हत्या कधीच नाही. फक्त कधी निवडणूक आता मतदानासाठी आले त्याच्यावर जे गाठी नाही. इलेक्शन आलं का तात्पुरतं येतात. त्याच्या आधी नव्हतं कधी गाठीभेटी आलेच नाही कधी ते गावात. हां आम्ही तुम्ही कोणाला ओळखता? वळसे पाटलाला दुसऱ्यांच्या आम्ही काही संपर्क साधते नाही आणि त्यांच्या मागे जाते नाही. आमच्या वळटी गावामध्ये ना ज्या वळसे पाटलाचं जे काम केलेलं आहे ते करून आम्हाला इथं कोणीच काम केलेलं नाही, तो आम्ही त्यांनाच ओळखतो, फक्त दुसरं कोणाला ओळखत नाही. बरं, जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेचं ते काय तात्पुरतंच आहे. आता यांनी आमचं आम्हाला जन्मभर आम्हाला सांभाळलं आहे तर आम्ही त्यांनाच ओळखतो, आम्ही दुसऱ्यांना ओळखू शकतो नाही. परत वळसे पाटलांचाही शिलेदार असेल या ठिकाणचा, तोही तेवढाच काम करणारा वळसे पाटलांसारखी काम करणारा असं वाटत नाही का तुम्हाला? वळसे पाटलाचं इथं कोण आज म्हणायचेच नाही का वळसे पाटलाचं कोणी काम करणार असं म्हणणारच नाहीत. आता जी आहेत ना ही बेवडी 4 रुपये मागं पाळणारी ती म्हणतील, पण जी जागा धरून येत दत्तू पाटलापासून आम्ही ठाम म्हणजे राष्ट्रवादीचे ते. आता ही जी निवडणूक आहे ना ही जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक आहे. आपण त्याबद्दल बोलू. तुलसीताई भोर यांचं काम कसं आहे? आता तुझं काय उद्याचं काय सांगता येते, उद्याचं काय सांगता येते. बरं आम्ही आशाताई शेंगाळ्यांचं काम कसं आहे? आशाताई शेंगाळे पंचायत समिती सदस्यांचं काम कसं आहे? आता ते नाही सांगता येत, उद्याचं नाही सांगता येत. हे आम्ही जे भोत करून आम्ही ते पाटलांची बाजू धरतो ते करून दुसऱ्यांची बाजू कधीच धरणार नाही. बस मग काय मी वळसे पाटलांना जास्त ओळखतो. वळसे पाटलाची वळसे पाटलांनी जे साहेब उभे केले आम्ही त्यांना मतदान करणार आहे. आम्हाला हे कोणी असू, समजा साधारण दुसरे माणूस असू कोणी असू, आम्ही वळसे पाटलाच्या ह्याला मतदान करणारी माणसे. आम्हाला वळसे पाटलाला ओळखतो आम्ही जास्त करून, आणि वळसे पाटील कोणही उभं करा आम्ही त्यालाच मतदान करणार आहे.